नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तुमची ई-के-वाय-सी झाली आहे किंवा नाही, हे तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर सर्वप्रथम तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघू शकता इथे आल्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा, असं तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. तर ही वेबसाईट तुम्हाला डायरेक्ट लिंकही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही येऊ शकता. इथे आल्याच्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे दाखवेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ई-के-वाय-सी, लाभार्थ्याचा आधार क्रमांक, त्याच्यानंतर कॅप्चर आणि इथे मी सहमत आहे आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण तुमची के-वाय-सी झाली की नाही, हे कसं चेक करायचं आहे तेच आपण इथे बघणार आहोत. सर्वप्रथम इथे आपण आपला जो लाभार्थी आधार क्रमांक आहे तो टाकून घेऊया आणि टाकल्याच्यानंतर जे काय आहे ते तुम्हाला इथे कॅप्चर जो आहे तो कॅप्चर इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चर चुकू देऊ नका, कारण कॅप्चर चुकला तर तुम्हाला परत एकदा तो फिल करावा लागेल. तर हे केल्याच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे. आता ओ-टी-पी पाठवा याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथे थोडा वेळ घेईल आणि तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी झाली आहे की नाही झाली आहे हे तुम्हाला इथे समजेल. तर त्यासाठी तुम्हाला ही डिटेल फिल करायची, कॅप्चर भरायचं आहे आणि मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल की तुमची लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी झाली आहे किंवा नाही. तर बघू शकता इथे दाखवण्यात आलं की या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी झाली आहे किंवा नाही हे चेक करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.